रिहान कसला भारी होता ना मॅजिक शो. हो ना रुचाताई, तुला एक मॅजिक दाखवू? हो चालेल. तुला मी गायब करून दाखवते. या चेअरवर बस. आब्राकाडाब्रा गिली गिली छू. मी काय गायबच झाला नाही. थांब, एक लास्ट चान्स. गायब हो जा रिहान, अल्ला मंतर कोल्ला मंतर छू. हां, अरे मी आता नाशिकला परफॉर्म करत होतो, इथं कुठं आलो? जादूगार रघुवीर काका, मला तुम्ही जादू शिकवाल का प्लीज? हो नक्की, का नाही. वेलकम टू द शो. आम्ही सुपर एक्साइटेड आहोत तुमच्याशी गप्पा मारायला. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? मला इथून तर सॉलिड धमाल आली. एक तर तू मला तिथनं नाशिकमधनं जादूने आणलेस, आता आणलेस तर आता तुझी जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी की तू मला छान छान प्रश्न विचार आणि आपण या सगळ्या शोला पण एकदम जादूमय करून टाकू. चालेल? चालेल. तुम्ही इंजिनियर आहात ना, मग जादूगार कसं बनलात? हा, ते तर मी सांगणार आहे, पण थांब, आपण स्वागत करायला पाहिजे ना आपल्या सगळ्या लोकांचं. जादूने करायचं का? हो. हे बघ, ही दिसते माझ्याकडे, ही आपली मॅजिक वॉन्ड, आणि हे जे दिसतंय हे दिसतंय फूल. पण आता आपल्याला काय एका फुलाने या सगळ्यांचं स्वागत करायचं आहे, म्हणून मी काय करतो, या मॅजिक वॉन्डमध्ये हे आपण फूल इथे टाकूया आणि इथे टाकल्यानंतर मी त्याला मंत्र म्हटलाय 1 2 and 3. आणि आता माझ्यामध्ये तुझं आणि आपल्या सगळ्या बघणाऱ्यांचं व्यवस्थित पण स्वागत झालंय. राईट? येस. हा, आता हे मी बाजूला ठेवलंय आणि आता मी तुला सांगतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर. रुचा, कसं आहे, मी स्वतः पुणे युनिव्हर्सिटीचा बी प्रोडक्शन इंजिनियर आहे आणि त्याच्यावर मी थांबलो नाही, तर अमेरिकेत जाऊन मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं. मग मी तिथं जॉब करत होतो, ते सोडून इकडं आलो. मग टाटामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट होतो मॅन्युफॅक्चरिंगचा. हे सगळं ऐकलं लोक मला म्हणतात तुम्ही इथं काय करताय, स्टेजवर जादूत काय करताय. तर आजकालची जी मॉडर्न मॅजिक आहे ना, ती टोटली सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही मुलं जे जे शिकतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, लॉज ऑफ न्यूटन, एअर प्रेशर, इनर्शिया, शिकता ना शाळेत? हो. का झोपलेली असतेस? शिकता. तर ते सगळं आम्ही आमच्या प्रयोगात प्रयोग बनवताना वापरतो, वाईल मेकिंग ऑर प्रॉप्स, किंवा दाखवताना वापरतो. किंवा पुढे तू इंजिनिअरिंगला गेलीस तर तू लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड पॉवर, फ्लुइड मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अशा मोठ्या मोठ्या कन्सेप्ट शिकशील, ते पण आम्ही वापरतो. त्यामुळं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा वापर आणि जॉमेट्रीचा वापर जेवढा जादूत केला जातो ना, तेवढा दुसरा कुठल्याच फील्डमध्ये केला जातो. काका, हिप्नोटिझम म्हणजे नक्की काय? ऍक्च्युली हिप्नॉटिझम आहे ना, हिप्नॉटिझम हे वेगळं सायन्स आहे. म्हणजे जादूच्या प्रयोगात हिप्नॉटिझमचा वापर होतो, पण अगदी थोडा होतो. ते एक सेपरेट सायन्स आहे. पण आजकाल जादूमध्ये हिप्नॉटिझम पेक्षा सुद्धा एक भारी ट्रेंड आला, माहितीये का तुला? कुठला माहितीये? तो म्हणजे माइंड रिडिंग. माइंड रिडिंग म्हणजे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय ते ओळखायचं. मी सांगतोय ज्याला आपण म्हणतो माइंड रिडिंग, किंवा समोरच्या माणसाच्या मनात काय चाललं ओळखणं, किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये ट्रान्समिशन ऑफ थॉट्स फ्रॉम वन माइंड टू अनदर माइंड वाय सम मीडिया, म्हणजे टेलिपॅथी. याची एक जादू बघायची का आपण? हो. आपण एक त्याची जादू बघूया. हे मी तुझ्या हातात 5 कार्ड देतो. एक काम कर, त्यातलं प्रत्येक कार्डावर वेगळं डिझाईन आहे. तर एक एक कार्ड असं काढ, असं दाखव, परत ठेव, असं काढ, असं दाखव, परत ठेव. म्हणजे तुलाच नाही तर सगळ्या लोकांना पण कळेल की काय काय डिझाईन आहेत. व्हेरी गुड. राईट, ग्रेट. आता ती 5ही कार्ड शफल कर, उलटी कर, उलटी, राईट, आणि शफल कर. केलीस? आता काय करणार आहे, आपण मजा करणार आहोत. इथं मी ना ऑलरेडी एक एक कार्ड माझं लावलंय. हे माझं प्रेडिक्शन आहे, ते मी नंतर दाखवणार आहे. आणि इथे 1 2 3 4 5 हे 5 वेगवेगळे नंबर दिसत आहेत. राईट. तर आता तू शफल केल्यावर अशीच धर आणि एक एक कार्ड मला न बघता दे. राईट. आणि मला सांगा ना, मी कुठल्या पोझिशनला ठेवले? थर्ड. नक्की थर्ड. बघा, तुला बदलायचं असेल बदलू शकतेस. तर पहिलं कार्ड जे रुचाने दिलंय ते आपण ठेवलंय पोझिशन नंबर 3 ला. ओके. दुसरं? सेकंड. सेकंड. बघ, तू सिक्वेन्स तुला पाहिजे तसं लावू शकतेस. 1. ओके. 4. अवघड म्हणत आहे, सॉरी.
ओके, आणि शेवटचा अर्थात राहिले ते 5. आता रुचा, तू मला सांग, मी तर आता नाशिकला होतो, तुला माहिती शो कर. आत्ता आपण काल आज मध्ये भेटलोय का? काल किंवा आज मध्ये आपण भेटलोय नाही. म्हणजेच तुझं माझं या प्रयोगावर किंवा असं काही डिस्कशन झालंय नाही, कारण आता लोक समोर नाहीत ना, आपण त्यांना सांगणं महत्वाचं आहे. तर त्यामुळं आत्ता तू मला जी कार्ड शफल करून दिली ही तुझ्या चॉईसने शफल केलीस, तुझ्या सिक्वेन्सने सांगितलीस, आणि इथं मी ऑलरेडी माझी 5 कार्ड लावले. आपण नेहमी म्हणतो ग्रेट माइंड्स थिंक अलाइक, किंवा टेलिपथीने माणसाच्या मनातले विचार ओळखता येतात. ते किती ओळखता येतात आपण बघणार आहोत. मी 1 2 3 म्हणून फुंकर मारली आणि हा बोर्ड आपण सरळ केला, तर तू जी कार्ड मला सांगितली आणि माझा जो सिक्वेन्स होता तो एक्झॅक्टली सेम आला. दिस इज द ब्युटी ऑफ मॅजिक. कसलं भारी होतं ते. मग त्यामुळे लक्षात ठेव, मी आता तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो. त्यामुळे मला तुझ्या पेरेंट्सला, आई बाबांना सांगता येईल तू काय मनात अभ्यास सोडून वेगळं काय काय विचार करतेस ते. त्यामुळे सांभाळून राहा. स्टेजवर कधी तुमची मॅजिक फ्लॉप केली आहे का? आणि फ्लॉप गेलीच असेल तर तुम्ही ते कसं हँडल करता? हा एकदम सॉलिड प्रश्न आहे. काय माहितीये का की जादूमध्ये ना 3 प्रकारचे फेल्युअर होऊ शकतात. एक म्हणजे मी स्वतः ह्युमन आहे आणि माझ्याकडनं कधी चूक होऊ शकते. नंबर 2, मला जे असिस्ट करत असतात त्यांच्याकडनं चूक होऊ शकते. आणि नंबर 3, जे ॲपरेटस असतं, आपण जे सामान वापरतो ते इट्स लाईक अ स्मॉल मशीन, तर ते सुद्धा फेल होऊ शकतं. जरी आपण हे सगळं चेक केलं असेल, जरी आपण प्रॅक्टिस केली असेल. पण काय आहे की आम्ही वर्षाला जवळपास 120 शो करतो, त्यामुळं आम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये असतो. प्लस प्रत्येक शोच्या आधी या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या असतात. इस्पेशली ज्या गोष्टींचा फेल्युअर होऊ शकेल किंवा ज्या गोष्टी खराब होऊ शकतील त्या तर जास्त काळजीने चेक केल्या जातात. त्यामुळे जनरली 99% वेळा असं होत नाही. पण समजा असं झालं तरी आता इतकी प्रॅक्टिस झाली ना की एखादी गोष्ट हातात धरली ना तरी आपल्याला कळतं की याच्यात काहीतरी फरक आहे नेहमीपेक्षा. मग तेव्हा आम्ही काय म्हणतो की हा प्रयोग आपण नंतर बघूया आणि आपण पुढच्या जादूकडे वळूया. मग माझे जे लोक असतात ते आत घेऊन जातात, ते जर दुरुस्त होत असेल तर ते दुरुस्त करून तो प्रयोग आपण नंतर दाखवतो. कधीतरीच होतं असं, पण असं करावं लागतं. पण तसं नसेल तर मग त्या दिवशी तो प्रयोग दाखवतच नाही, त्याच्याऐवजी कुठली तरी ऍडिशनल जादू दाखवतो. पण असं होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला तेव्हा प्रसंगावधान हे पण ठेवायला लागतं की काय काय वेळेला असं होतं की बाबा मी याची गंमत सांगतो तुला. मी एकदा ना हवेतनं प्रेक्षकांची चेन आणि अंगठी मागितली होती आणि ती गायब केली आणि त्याच्यानंतर ती एका बॉक्समधनं काढून दाखवली. तर हा असा प्रयोग आहे. तर जनरली एकदा काय झालं होतं, मी करत होतो प्रयोग, कुठे करत होतो माझ्या मते औरंगाबाद, म्हणजे आत्ताचा संभाजीनगर. आणि तिथे काय झालं, तिथं ती हातच्या लगेच असते ना, शेवटी आम्ही गायब करतो, त्या हातच्या लगेने आम्ही गायब केलं. आणि नंतर माझे जे लोक असेस करून ते आणतात, त्यांनी आणताना फक्त चेनच त्याच्यात होती, अंगठी नव्हतीच. तर मलाच ते सरप्राईज होतं, आता करायचं काय. नंतर मला समोरनं विंगेतनं माझ्या एका माणसाने खूण केली की रिंग खाली पडली, ती मिळाली. मग मी त्यांना म्हटलंय बघा तुमची चेन तर आली पण आणखी त्या हवेत कुठेतरी. मग मी त्या माझ्या माणसाला म्हटलं जा रे आपली जी जादूची काठी घेऊन आहे. तर त्यांनी जादूची काठी आणली, त्याच्याबरोबर पुन्हा हातच्याला की नेहमी त्यांच्या डोक्यातनं ती रिंग काढली, त्यांच्या हातात दिली. तर हे ना फ्रॅक्शन ऑफ सेकंड आणि स्टेजवर ऑन स्टेज होणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला तेव्हा फार 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 एक तर प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायला लागतो आणि लक्ष द्यायला लागतं. तर जादू तुला तू म्हणतेस ना तसं आपल्याला एक मजा बघायची आहे का. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडं इथे एक फ्रेम आहे आणि ही आहे माझ्याकडं क्वीन. तर ही फ्रेम रिकामी दिसते आणि क्वीन कुठली आहे, क्वीन ऑफ हार्ट्स. तर ही क्वीन ऑफ हार्ट्स आपण इथे टाकली, ही मागची बाजू, ही पुढची बाजू. आणि हे माझ्याकडं इथं एक फोल्डर आहे, असं धर आडवा फोल्डर. ओके, आणि याला आपण याच्या आत टाकणार आहोत या फोल्डरच्या. ओके, आता तू मला मदत केली आहेस. आता कधी कधी असं होतं ना की मी पण ब्लँक होतो, म्हणजे मला तुला तर ही जादू दाखवायची होती पण मीच जादू विसरलोय, पुढं काय करायचे असं पण होतं. प्रॅक्टिस नसेल किंवा नवीन जादू असेल पण ठीक आहे, आपण आता काय इथं काहीतरी तर दाखवायला पाहिजे म्हणून हे इथं असं धरून ठेव. मी याची दुसरी जादू दाखवतो. हे रिकामा फोल्डर तुझ्या हातात दिलंय, क्वीन ऑफ हार्ट्स, इथे पुढची बाजू आणि ही मागची बाजू. नीट लक्ष दे. 1 2 3 ही क्वीन मी इथं काढली आहे आणि इथं हवेत ठेवली. खरंच पाहिलंच तर इथं काहीच नाही, क्वीन गायब आहे. आता लोक मला म्हणतील हे शक्यच नाही, पण क्वीन इथं आहे. तिथनं मी माझ्या अशी हातात पकडली, दिसतेय नाही, ही पकडली, नुसती पकडली नाही तर टेलिपोर्टेशन असतं जादू. ती टेलिपोर्ट केली आहे त्या एम्प्टी फोल्डर मध्ये. आता जरा इथं हाताला लागतंय का काही बघ. हो बघ आत काय, बघूया काय. त्यामुळे आम्ही जादू फेल होऊन देत नाही, आम्ही हाडाचे जादूगार.
कसलं भारी. तुम्ही 3 जनरेशन मॅजिकचा प्रयोग करताना, तुम्ही कधी इन्व्हेन्शन करून स्टेजवर प्रयोग करताना कधी भीती वाटली आहे का? आम्ही त्याला प्रयोग का म्हणतो माहिती आहे तुला? प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट, आणि प्रयोग हा फसवू शकतो, प्रयोग हा नीट होऊ शकतो. त्यामुळे कुठलीही जादू म्हणजे ती आधी करत असेल किंवा नवीन असेल, ती करताना भीती जोपर्यंत ती व्यवस्थित होईल किंवा व्यवस्थित पार पडेल तोपर्यंत असतेच. ती जर त्याच्यासाठी प्रॅक्टिस, त्याच्यासाठी खूप त्याच्यावरचं म्युझिक, कॉस्ट्युम्स, त्याची वातावरण निर्मिती, हे सगळं करावं लागतं. ते जर झालं तर तो प्रयोग होतो, नाही तर खेळ होतो. तर आपल्याला जादूचा खेळ नसतो करायचा, जादूचा प्रयोग. आता कमिंग बॅक टू युअर प्रिव्हियस क्वेश्चन की 3 जनरेशन मध्ये इन्व्हेन्शन, ऑफकोर्स, कारण आपल्या प्रयोगाला तिकीट असतं, त्यामुळे लोक तिकीट काढून बघायला येतात. बरं, जादूचे प्रयोग बघणारे जे एक क्लास असतो किंवा एक जे सगळा समूह असतो, ती लिमिटेड लोक आहेत. तर त्या लोकांना परत तुम्हाला जर नाट्यगृहाकडे, थिएटरकडे आणायचं असेल तर तुम्हाला नवीन नवीन प्रयोग हे ऍडच करायला लागतात. मग याच्यात बरेचसे चॅलेंजेस असतात. काही प्रयोग असे आहेत की जे इतके पॉप्युलर आहेत की आम्ही ते नाही केले तर लोक म्हणतात नाही आम्हाला बघायचंच आहे. जसं माणसाचे 2 तुकडे, मुलगी हवे तर तंत्री. आम्ही बाहेर गावी कुठे गेलो किंवा मी मागं पुण्यात पण डोळ्यावर पट्टी बांधून मेन स्ट्रीटवरनं, रोडवरनं मोटरसायकल चालवतो. हे आमचे गाजलेले प्रयोग आहेत. तर याच्यात नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन पद्धती, जास्तीत जास्त उजेडात 360 डिग्रीज मध्ये दाखवता येईल. बऱ्याचशा प्रयोगात लोकांचा सहभाग घेऊन लोकांवर ते जादू करता येईल. असं दरवेळेला डिझाईन हे बनवायला लागतं, आणि त्याच्यासाठी मी माझ्या इंजिनिअरिंगचा नॉलेजचा वापर करतो. म्हणजे आजोबा जेव्हा करत होते ती पद्धत वेगळी, जरी तो प्रयोग सेम नाव असलं. माझे वडील जेव्हा करत होते तेव्हाची पद्धत वेगळी, आणि मी करतो तेव्हाची पद्धत वेगळी. प्लस मी करत असताना सुद्धा त्या जादूचा 3रं किंवा 4थं व्हर्जन असू शकतो. इतक्या वेळेला सतत त्याच्यात चेंजेस आणायला लागतात, तर त्याच्यात नाविन्य टिकून राहतं. काही जादू अशा असतात की ज्या परदेशात तिथं फक्त जादूच्या प्रयोगासाठी स्टेज असतात, त्यामुळे तिथे त्या जादू होऊ शकतात. पण इथे करायचं तर आपल्या इथं माझ्या आधी नाटक असतं, नंतर गाण्याचा कार्यक्रम असतो, मला वेळ कमी असतो. मग तसं त्या डिझाईन मध्ये किंवा त्या इफेक्ट मध्ये आपल्याला चेंज करायला लागतो. तर मी याचं तुला सोपं उदाहरण देईन की काय असतं की माझी जादूची कंपॅरिझन ना नेहमी माझ्या वडिलांशी, माझ्या आजोबांशी होते. त्यामुळं माझे आजोबा जेव्हा जादू दाखवायचे, फॉर एक्झाम्पल हे तुला बुक दिसतंय, माझे जेव्हा आजोबा जादू दाखवायचे तेव्हा काय होतं की लोकांच्या मनावर कुठलंच इम्प्रेशन नव्हतं, म्हणजे एकदम कोरी होती लोक. त्यामुळे आजोबांनी जादू दाखवल्यामुळं त्यांचा जो एक चाहता वर्ग निर्माण झाला, त्यांचं एक छान इम्प्रेशन झालं. माझ्या वडिलांनी जेव्हा फॉलो केलं, सुरुवात केली करायला, तेव्हा आजोबांनंतर त्यांनी केलं, त्यामुळे त्यांची कंपॅरिझन आजोबांबरोबर झाली. त्यामुळे लोकांच्या मनात कोरं नव्हतं, आता लोकांच्या मनात एक चित्र होतं, आणि ते चित्र आजोबांचे कंपेअर व्हायचं. त्यामुळे ते फार महत्वाचं होतं की ते त्यांनी त्या पद्धतीने दाखवलं पाहिजे. आणि जेव्हा मी दाखवतो तेव्हा आजोबांच्या वेळची कोरी परिस्थिती नव्हती आणि वडिलांच्या वेळेचं नुसतं चित्र नव्हतं, तर त्या चित्रात नवीन नवीन रंग भरण्याचं जे काम आहे ते मला करायला लागतं. आणि हे मी जर रंग भरले नाही तर या 3 पिढ्यांची सगळी मेहनत आहे ती परत कोरी होऊन जाईल. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे की त्याच्यात इन्व्हेन्शन आहे. काका, आम्हाला पण 1-2 जादू शिकवाल का प्लीज? तुला आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला म्हणणं, डेफिनेटली आपण ना एक अशी जादू शिकवू की जी तुम्ही स्वतः घरी बनवून लोकांना थक्क करू शकता. तर त्यासाठी माझ्याकडे एक मोठं कार्ड दिसतंय तुला. आता तुला माहिती आहे इच कार्ड हॅज 2 साइड्स, फ्रंट अँड बॅक. पण एक जादूचा पत्ता असल्यामुळे याला 4 बाजू. पहिल्या बाजूला चौकटचा 6 आहे, दुसऱ्या बाजूला चौकट 3 आहे, तिसऱ्या बाजूला चौकट 4 आहे, आणि शेवटच्या बाजूला चौकटचा 1. कळली का कशी करायची? कशी कळली? परत बघ. पहिल्या बाजूला चौकट 6, दुसऱ्या बाजूला चौकट 3, तिसऱ्या बाजूला चौकट 4 आणि शेवटच्या बाजूला चौकट 1. आता ती एवढी हुशारी करून कळली म्हणते ना, कारण तिला तिच्या शाळेत मी जादू शिकवली म्हणून ती म्हणते. पण तुम्हालाही कळली नसेल तर ती कशी करायची हे मी दाखवणार आहे. या कार्डलाही 2 बाजू आहेत, पुढची आणि मागची. पण पुढच्या बाजूला 6च्या ऐवजी 5 स्पॉट आहेत, आणि मागच्या बाजूला 3च्या ऐवजी 2 स्पॉट आहेत. पुढच्या बाजूला 6च्या ऐवजी 5, मागच्या बाजूला 3च्या ऐवजी 2. असं कार्ड तुम्ही घरच्या घरी लहान आकार व्हाईट कार्डशीट आणि रेड स्केच पेन घेऊन तयार करू शकता. कार्ड तयार केल्यावर जादू कशी दाखवायची? सोपं. पहिल्यांदा या लाईनीत हात ठेवा, लोकांना सांगा आय एम हॅव्हिंग 6 ऑफ डायमंड्स. हा माझ्याकडे चौकटचा 6 आहे. लोकांना टेढा टिपका आहे, तुमच्या हाताखाली पण टिपका आहे. दुसरी बाजू दाखवताना पत्ता वळवायच्या आधी या लाईनीत हात ठेवा आणि मग सांगा 3 ऑफ डायमंड्स, चौकटचा 3. पुन्हा लोकांना वाटतं इथे स्पॉट आहे, तुमच्या हाताखाली स्पॉट आहे. तिसरी बाजू दाखवताना हा पत्ता वळवायच्या आधी या चौकटला झाका आणि मग सांगा 4. लोकांना वाटतं इथे काही नाही, तुमच्या हाताखाली काही नाही, इल्युजन. आणि शेवटची बाजू दाखवताना कार्ड वळवायच्या आधी या चौकटला झाका आणि मग सांगा चौकटचा 1 आहे. लोकांना वाटतं इथे काही नाही, म्हणजेच तुमच्या हाताखाली काही नाही. कळले का जादू? आता
फास्ट दाखवल्या जादू बघ कसे वाटते. चौकटचा 6, चौकटचा 3, चौकटचा 4 आणि चौकटचा 1. तर असा पत्ता तुम्ही घरच्या घरी तयार करा, तू पण घरी तयार कर. पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आरशासमोर प्रॅक्टिस करायची. यू हॅव टू प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर. का? या हाताखाली काही नाही, हे फक्त तुम्हाला माहिती नाही. तर काय होतं, आपण अर्धवट प्रॅक्टिसमध्ये राहतो, जादू दाखवण्याची घाई झालेली असते, चुकून हात निघतो आणि लोकांना वाटतं हा माझ्याकडे चौकटचा 6 आहे. असं केलं तर तुमची जादू तर काय झालं, 6 काहीतरी गोंधळ मागं बघ. चौकट 3 दाखवताना पुन्हा एकदा तीच काळजी घ्यायची, काय झालं ते हात निघाल नाही पाहिजे किंवा बोटं अशी नाही झाली पाहिजे. नाही तर परत तुम्ही अर्धवट प्रॅक्टिसमध्ये जाल, विसरून जाल, चुकून हात निघेल आणि लोकांना म्हणाल हा माझ्याकडे चौकटचा 3 आहे. असं केलं तरीही तुमची 3 आले. आता इतके वर्ष बघ मी जादू करतोय, प्रॅक्टिस करतोय, अजूनही मला जमत नाही. मागच्या बाजूला काय 4, 3, 5 ना 4 ना 3 ना 5. मागच्या बाजूला चौकटचा 8 आहे. त्यामुळे जादू नीट करा, म्हणजे जमल्याशिवाय राहणार नाही. ताकी नीट प्रॅक्टिस कर. मी इथे असल्यावर पण मला कळालं नाही कसं करता. अगं इथे असल्यावर तुला कळलं तर मी जादू करून काय उपयोग, सगळेच जादू करतील. आम्ही तुमच्या मॅजिक शोला आलो होतो, तिकडे तुम्ही एका मुलीची मान कापली, ते तुम्ही कसं करत होतात? बघा सगळे सिक्रेट मला विचारायला लागले हळूहळू. ऍक्च्युली तुला गंमत सांगू का, जादू म्हणजे आम्ही काय करतो, समोर जो सगळा ऑडियन्स बसलेला असतो ना, लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पर्यंत असतात बरोबर, त्यांच्या मनात ज्या इच्छा असतात ना त्या आम्ही स्टेजवर पूर्ण करत असतो. म्हणजे काय, आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो तर आपल्याला वाटतं उडत जावं, आम्ही ते दाखवतो. हवेत मुलगी आल्यानंतर, त्याच्यानंतर कोणाकडे पैसे कमी असतं तर वाटतं नोटांचा पाऊस पडावा, आम्ही ते पण दाखवतो. समजा समोरच्याला नवरा बायकोंपैकी बायको ओरडत असेल तर त्या माणसाला वाटतं गायब व्हावं, ते पण आम्ही दाखवतो. त्याच्यानंतर मनातले विचार ओळखता यावे, ते पण आम्ही दाखवतो. तसंच तुम्ही भयानक कोणावरती चिडलाय तर तुम्हाला काय वाटतं याचे 2 तुकडे व्हावे, त्याची मान कापली जावी, तर ते आम्ही स्टेजवर दाखवतो. त्यामुळे लोक खुश होतात. पण गमतीचा भाग जर बाजूला ठेवलास तर याच्या मागं सायन्स टेक्नॉलॉजीचाच वापर असतो, जो मी तुला मागे म्हणलं तर. आणि हे कुठलंही मशीन किंवा कुठलीही जॉमेट्री किंवा कुठलंही हा जो प्रयोग घे इल्युजन, याच्यात खरं काही नसतं. म्हणजे ती मान जरी कापली गेली तरी ते लोकांना दिसतं. आम्ही त्याला इल्युजन का म्हणतो, कारण तो भास असतो. त्या भासामुळे लोकांना वाटतं की हे सगळं तसं चाललंय, पण ऍक्च्युली ते तसं होत नसतं आणि त्याच्यातच जादूची मदत. आई नेहमी म्हणते की रायटिंगचा स्पीड वाढव, तर तुमच्याकडे असं कुठलं पेन आहे का ज्याने मी फास्ट लिहू शकेन? असं पेन तर मी काही जादूनी काढलं नाही. मलाही स्वतःच्या इंजिनिअरिंगसाठी सुद्धा खूप पेपर लिहायला लागले आणि स्पीड वाढायला लागला. तर अभ्यासात जादू करता येत नाही. मी नेहमी म्हणतो की जादूगार असतो ना, जादूगाराच्या हातात काय असते, मॅजिक वॉन्ड. त्याचा कलर काय असतो माहितीये तुला, ब्लॅक कलर आणि कॉर्नरला 2 व्हाईट. ऍक्च्युली गोल्डन वगैरे ते फॅन्सी झालं, पण मेन ब्लॅक कलर आणि कॉर्नरला 2 व्हाईट कलर. आणि तसंच तुमच्या लाईफमध्ये एक जादूगार आहे माहितीये कोण, तुमचे टीचर. त्यांच्यासमोर असतो ब्लॅक कलरचा बोर्ड आणि हातात व्हाईट कलरचा चॉक. त्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष देऊन नीट बघितलं तर तुम्हाला हे जादू लगेच समजू शकतो. ज्यांना जादूगार म्हणून त्यांचं करिअर करायचं, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना मी मेसेज हाच देईन की आता जे सगळं फास्ट फूड आणि मॅगीचा जमाना आलाय की 2 मिनिटात जादूगार, 2 मिनिटात ऍक्टर, 2 मिनिटात डान्सर, असं होत नाही. त्याच्या मागे खूप वर्षाची तुम्हाला प्रॅक्टिस घ्यायला लागते. कारण ते फ्यू मिनिट्स ऑफ फेम आहे ना, ते फ्यू मिनिट्सच टिकतं. तर त्यामुळे तुम्हाला ते लॉंग टर्मला न्यायचं असेल तर तुम्हाला ही कला अशी आहे की दुर्मिळ आहे. म्हणजे तू आता 100 लोकांच्यात विचारलं की डान्सर कोण आहेत, बरेच मिळतील. ऍक्टर कोण आहेत, बरेच मिळतात. त्याच्यानंतर तू म्हणलीस की बाबा सिंगर कोण आहेत, तरी 5-6 जण हात वर करतील. प्लेयर्स कोण आहेत, पण जादूगार किती आहेत विचारलं तर हार्डली हात वर येईल. तर त्यामुळे ही कला आहे ना, याला लँग्वेजचं बॅरियर नाही, तुम्ही कुठे दाखवू शकता. याला जसं भाषेचं बंधन नाही तसंच याला वयोगटाचं बंधन नाही. कुठल्याही एज ग्रुपला एक्साइट करते. पण त्याच्या मागे अनेक गोष्टींचा सराव, मेहनत, प्रॅक्टिस, त्याच्यात नाविन्य आणणं, या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे आपल्याला वाटतं की इट्स व्हेरी इझी केक, की आपण एक 10-12 जादू शिकले की आपण झालो जादूगार, असं होत नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे की एफर्ट आणि प्रॅक्टिस कंटिन्युअसली केली तर डेफिनेटली तुम्ही जादूगार बनू शकता. पण इझी वेने गेलात तर ते तसं होणार. काका, तुमच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा आली. नक्की का? हो. जादू आवडले? खूप. आता काय करणार आहेस तू पुढं? आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसं तुमचा पण द्याल का? नक्की, 100%. फक्त एवढी तुला काळजी घ्यायला लागेल की जादूच आहे ना, उद्या गायब झालं तर तुला परत द्यायला लागेल ऑटोग्राफ. चालेल? आणि त्याच्यासोबत एक मॅजिक वर्ड पण. तू इथंच लिहू.
अरे रिहान कुठे गेला? अरे हा, आपण तर विसरूनच गेलो, आपण त्याला गायब केलेलं. आभ्रा का डाबरा, गेले गेले तू. अरे रिहान